अंधारावर प्रकाशाचा विजय. जय महाकाली. पापाचा अंधार सर्व काही व्यापून टाकतो आणि न्यायाचे शेवटचे किरण देखील कमी होऊ लागतात. तेव्हा काय होते याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? मग एक शक्तिशाली शक्ती जन्माला येते, ज्याचे रूप राक्षसांना थरथर कापते आणि ज्याची गर्जना विश्वाला हादरवते. ही त्या अविश्वसनीय शक्तीची कथा आहे, ज्याचे केस मुक्तपणे वाहत आहेत, तिच्या गळ्यात डोक्यांचा हार आहे आणि वाईटाला गिळण्यासाठी नेहमीच तयार असलेली लाल जीभ आहे. ही महाकालीची कथा आहे. लोक तिच्या भयानक रूपाला घाबरतात, परंतु त्यांना हे कळत नाही की तिचा क्रोध आणि तिचे प्रेम दोन्ही आपले रक्षण करण्यासाठी आहेत. एकदा रक्तबीज नावाच्या राक्षसाने तीनही लोकांमध्ये कहर केला. त्याला एक विचित्र वरदान मिळाले होते. जर त्याच्या रक्ताचा एक थेंबही जमिनीला स्पर्श केला तर त्या थेंबातून हजारो नवीन रक्तबीज जन्माला येतील. त्यांच्या सर्वोत्तम प्रयत्नांनंतरही देल त्याला पराभूत करू शकले नाहीत. ते जितके जास्त लढले तितकेच शत्रू अधिक बलवान होत गेला. निराशा आणि पराभवाचा अंधार सर्वत्र पसरला. मग सर्व देवांनी एकत्र येऊन दुर्गादेवीची प्रार्थना केली. त्यांची हाक ऐकून ती भयंकर क्रोधाने भरून गेली. तिचा चेहरा क्रोधाने काळवंडला आणि तिच्या भुवयांमधून एक दिव्य आणि भयंकर ऊर्जा प्रकट झाली, जी पूर्वी कधीही पाहिलेली नव्हती. ती महाकाली होती. तिचा रंग काळ्या गागांसारखा दिसत होता आणि तिचे डोळे ज्वालांसारखे जळत होते. गळ्यात राक्षसांच्या डोक्यांचा हार घालून कमरेभोवती वर्तुळ बनवून तलवार आणि त्रिशूळ धरून ती युद्धभूमीत प्रवेश केली. तिने एकामागून एक राक्षसांना पराभूत करायला सुरुवात केली, पण रक्तबीज अजूनही उद्धटपणे हसत होते. मग माता कालीने तिचे विशाल रूप प्रगट केले. तिने रक्तबीजवर हल्ला केला आणि त्याच्या शरीरातून वाहणाऱ्या रक्ताचा प्रत्येक थेंब जमिनीवर पडण्यापूर्वी तिच्या जिभेने चाटला. एकही थेंब सांडला नाही. लवकरच रक्तबीजचे शरीर रक्तहीन झाले आणि तो कमकुवतपणे कोसळला. माता कालीने दुष्टाईचा अंत केला होता, पण जिंकूनही तिचा राग कमी झाला नाही. तिने एक भयानक तांडव केलं, ज्यामुळे संपूर्ण सृष्टी थरथर कापू लागली. तिला थांबवण्यासाठी भगवान शिव स्वतः तिच्या मार्गात पडले. जेव्हा माता कालीने अनवधानाने त्याच्यावर पाऊल ठेवले तेव्हा तिला तिची चूक कळली आणि ती क्रोधातून लज्जित बदलली. तिची जीभ आश्चर्य आणि लज्जेने बाहेर आली. तेव्हापासून तिच्या या भयंकर रूपाची पूजा केली जाते. कालीचा क्रोध विनाशासाठी नाहीये, तर वाईटाचा नाश करण्यासाठी आणि निष्पापांचे रक्षण करण्यासाठी आहे. ती आपल्या सर्वांमधील आंतरिक शक्तीचे मूर्तिमंत आहे, जी अन्यायाविरुद्ध लढते. तर अशा प्रकारे माता काली केवळ विनाशाची देवी नाहीये, ती काळाची देवी आहे, परिवर्तनाची देवी आहे. ती आपल्याला सत्यापासून आंधळे करणारा अंधार दूर करते. तिचे भयंकर रूप वाईटासाठी आहे, परंतु तिचे भक्त तिला एक प्रेमळ आई म्हणून पाहतात. जर तुमच्या चुकीच्या विरुद्ध उभे राहण्याची हिंमत असेल तर कमेंटमध्ये जय महाकाली लिहून तुमची शक्ती अनुभवा. आणि अधिक प्रेरणादायी कथांसाठी चॅनल सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. लक्षात ठेवा, जेव्हा जेव्हा अंधार वाढू लागतो तेव्हा तेव्हा तुमच्यातील कालीला जागाव करा. पुढील व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत शक्तिशाली रहा. जय माता दी.